हरिओम. आज रविवार 2 मार्च 2025 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की मनुष्याने प्रपंचात कसं वागावं. ऐकूया. खरोखर जगात माझं हित आणि अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असतं की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ना ती निखालच खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो. याला काय करावं. तेव्हा प्रापंचिकात आणि संत लोकांमध्ये फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. राम करता म्हणावं की सुख आणि कल्याण सर्व काही आलंच. त्याच्याकडे सर्व सोपवा ना आणि आनंदात राहा. त्यातच खरं हित आहे. गोड खायला देऊ नका असं डॉक्टरनं बजावून सांगितलं असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो. अगदी तसंच विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपलं अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. कुपथ्य टाळणं, दुसरं पथ्य सांभाळणं आणि तिसरं औषध घेणं. तसंच भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. दुसंगती, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणं. दुसरी गोष्ट म्हणजे सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार, सदाचार असणं. आणि मग तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे नामस्मरण करणं. हेच औषध सेवन होईल. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहित नाही, तेव्हा वयाने मला मोठाच म्हटलं पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्यांदा विसरेल, पण सवय आपोआप येईल, आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागतं. नाम घेणं हेच भगवंताकडे चालणं होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, यात लक्ष द्यावं. याकडे लक्ष दिलं पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपलं नामस्मरण हट्टाने चालू ठेवलं पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतलं पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम, आणि ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसं पाणी गोठल्यावर बर्फ होतं तसं नाम घेतल्याने श्रद्धा सुद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावंच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असतो, आणि जिथे भक्त असो तिथे नाम आणि देव असतो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपसात प्रेम वाढवा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.